अंबरनाथच्या S3 पार्क हॉटेलमध्ये बॉसच्या जाचाला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती। या प्रकरणातील फरार आरोपी भगवान लोटे याचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं मंगळवारी फेटाळला। यामध्ये अंबरनाथ पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मात्र त्यानंतर मयत तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अखेर पोलिसांनी आरोपी भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी 21 एप्रिलला गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल होऊन 13 दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपी भगवान लोटे हा फरार असून आरोपीला अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही। आरोपी भगवान लोटे याच्या वकिलांनी कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र मंगळवारी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला। त्यामुळे आरोपी भगवान लोटेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। घटनेच्या दिवशी पोलिसांनी भगवान लोटेची काही तास चौकशी केली होती। प्रकरणात संशयाची सुई लोटेच्या दिशेने असताना आरोपी फरार होईपर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्न आता उपस्थित होतोय। न्यूज अपडेट अंबरनाथ।